जादूटोना, भूताटकी यासोबत कोकण फिरताना अजून एक नाव माझ्या कानावर पडलं, राखणदार. हा देव नाही, पण तो देवाचा माणूस आहे जो रात्रीचा बाहेर पडतो. त्याची वेळ कशी रात्री 12 वाजल्यानंतरच असते. हातात काठी, ते पायात चप्पल. आज इकडचा रस्ता आहे ना, तिकडून राखणदार जातो. चला आपण नाही गेलं पाहिजे पुढे. एकदा का याचं नाव घेतलं की रात्रीचं गावच्या वेशीपर्यंत आपल्याला सुखरूप पोहोचवण्याचं काम याचं. तेव्हा आमच्या बळ आम्हाला सोडायला यायचा. रूल एकच, यम जरी आला तरी मागे वळून पाहायचं नाही. चालताना पुढे बघून चल, पाठीमध्ये बघू नको. मागे वळून फक्त बघू नका. आवाज आला साठ सुद्धा तरी मागे वळून बघू नका. कोकणात याची मंदिर आहेत आणि तिथे याला चपला वाहतात. लोकांची अशी श्रद्धा आहे की या चपला तो रात्री वापरतो. रात्रीचे वापरतो तो. होय, मग तो उगाच एवढे खूप आहे तिकडे, सगळं भरलेलं आहे. स्वतः डोळ्याने बघितलंय. चप्पतीला एक रोज नवीन लागतो. चपला ज्या इथे देवाला दिलेल्या आहेत त्या चपला देव वापरतो. मला त्या चप्पल वागता येतील वरती. आणि इथेच मी राखणदाराचा शोध थांबवला, कारण त्या चपला खरंच झिजलेल्या. माझ्या अंगावर काटा आहे हे सांगताना. जुनी लोक बोलतात कोकणात जेव्हा नवीन नवीन डांबरीकरण झालेलं ना, तेव्हा या चपलांना डांबर चिकटलेलं. राखणदाराला स्वतः पाहिलेला व्यक्ती मला नाही भेटला, पण मी राखणदार अनुभवलाय. तसं जर समजा माझी बस सुटली आणि मी जर इथून चालत चाललोय, पूर्ण रात्रीचा अंधार आहे, तर माझी राखण होणार.